हा व्हिडिओ स्पेशली माझ्या त्या भावांसाठी जे भाऊ माझे भरतीला जातात, त्यांची चेस्ट बसत नाही म्हणून त्यांना अपयश येतं, त्यांना ग्राउंडमधून अनफिट दिलं जातं. त्यासाठी भावांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्की तुम्हाला कळेल की चेस्ट वाढवण्यासाठी नेमकं काय करावं लागतं आणि चेस्ट कशी वाढते. 1 महिना करून बघा, तुमच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट होतील आणि तुमचीसुद्धा चेस्ट 5 ते 6 इंच वाढेल आणि त्या चेस्टमध्ये तुम्हाला एक वेगळाच मसल तयार झालेला दिसेल आणि तुम्हाला सुद्धा एक यश भेटेल. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये नक्की. आणि जर फरक जर वाटत नसेल, 1 महिना करून बघा. 1 महिन्यानंतर आपली पोलीस भरती होणार आहे. 1 महिन्याचा टाईम आहे आपल्याकडं. तर महिन्यामध्ये जर चेस्ट जर ग्रो करायची असेल तर तुम्ही 100% हा व्हिडिओ बघा. जर चेस्ट जर ग्रो झालं नाही तर डायरेक्टली आपल्याला अनफॉलो करून टाका. त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही 100% बघा. हॅलो गायज, वेलकम टू VS फिटनेस चॅनल. मी विशाल समुद्राव तुमचं स्वागत करतोय VS फिटनेस चॅनलवर. आणि तुम्ही बघताय आजचा आपला हा 22वा दिवस. तर आज आपण मारणार आहोत जिममध्ये वर्कआउट. जिममध्ये वर्कआउट काय करायचं आणि कोणत्या प्रकारचं वर्कआउट करायचं आणि कसं करायचं तर मी तुम्हाला हे सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकतो आज आलोय आपण आपल्या होम जिममध्ये आणि होम जिममध्ये आपण वर्कआउट करणार आहोत. तर त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा बघा की आपण सेट कसा मारतो आणि सेटमध्ये इफेक्ट कसा पडतो. तर बघू शकता तुम्ही आपण जिममध्ये आणि आज आपण वर्कआउट करतो स्टार्ट. तर भेटूया व्हिडिओमध्ये. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि गाईज लाईक, फॉलो आणि तुमच्या मित्राला शेअर नक्की करा, कारण त्यांचा सुद्धा फायदा होईल. तर भेटूया आपण व्हिडिओमध्ये. तर गाईज आपण पहिले चेस्ट वर्कआउट मारणार आहोत. तर चेस्ट वर्कआउटमध्ये स्टार्ट करून गेलं पाहिजे जिममध्ये आणि त्याच प्रकारे स्टार्ट म्हणजे आपण वॉर्मअप नंतर सेट कसा मारायला पाहिजे. तर व्हिडिओमध्ये बघतोय आपण, तुम्हाला दाखवतो मी. तर बघा, आपण 3 प्रकारचे लिफ्ट मारणार आहोत पुशअप. तर त्यामध्ये कुठले कुठले प्रकार आहेत ते बघा. फ्लॅट बेंच आहे, 3 सेट मारणार आहोत. ते आपला दुसरा सेट. ठीक आहे, आपण वन हँडला 40 किलो, टू हँडला 80 किलो. तर आपण असं मारावं. किती मारू शकतो आपलं बेस्ट. बघू शकता. तर आपला आहे तिसरा सेट आणि तिसऱ्या सेटमध्ये घेणार आहोत आपण एके साईडला 60 kg, 60 kg वन हँड. तर बघू शकता 1 2 3 4 5 6 प्लेट आहेत. 10 किलोची प्लेट आहे. या साईडला 6 किलो 60 किलो आणि या साईडला 60 किलो 6 प्लेटी. तर बघू शकतो आता आपला तिसरा रॅप आहे. तर आपण यात आम्हाला बघू की आपण किती रॅप मारू शकतो आणि आपलं बेस्ट काय होईल. आपल्याला जर तिसरं 2 जरी मारले तरी खूप आहेत. तर आपण आपला बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. तर लास्ट सेट आहे आणि लास्ट सेटमध्ये स्वतःकडे पॉवर लावूनच वर्कआउट करायचं, जेणेकरून मसल हा एकदम फाटला पाहिजे. तर बघू. बघू शकता पुरा चेस्ट वर्कआउट झालेला आहे. आता आपण मारणार आहोत अपरचेसाठी. की सगळ्यात आपण टी शर्ट घालतो किंवा शर्ट घालतो, एक बटन पडलं तर सगळ्यात सेक्सी बॉडी दिसते, जी चेस्ट दिसते. चेस्ट दिसल्यानंतर बॉडी सुद्धा सेक्सी दिसते, माणूसाचं लुक सुद्धा चेंज दिसतं. तर तेच सेट मारतोय आता आपण. तुम्ही बघू शकता सेट कसा मारायचा मला सांगतो.
झुकून घ्यायचं. आपले हात जे आहेत ते शोल्डरच्या लेवलला थोडं बरोबर बघू शकता. नॉर्मली घेते वेळेस पण आपण सेम पोझिशन घेणार आहोत. घेते वेळेस व्हेरी स्लोली आणि त्यावेळेस स्लोली कंट्रोलमेंट मसल माइंड कनेक्शन करायचं आणि सेट मारायचं. तर बघू शकता सेट. चेस्ट तुमची आप ठेवायची तरी पण चेस्ट मारते ते पूर्ण चाप ठेवायची. पहिला सीट आहे. तर बघू शकता 11 मारले. तर हे आपला तिसरा सेट. तिसरा सेट मध्ये बघू शकता आपण लावले 150 kg. आपला वेगळा शिजवणार आहे. कारण आपला वरचा मसाला बनायला वेळ पण लागतो आणि त्याला मेहनतून घ्यावं लागतो. त्याच पद्धतीने आपण त्याला ड्रॉप सेट बघू शकता. त्याला जेवढे जातं तेवढे आपण पहिले मारणार आहे. 3-4 नंतर एक कट काढून ड्रॉप सेट मारणार आहोत. जेणेकरून तुम्ही बघू शकता. आणि मी तुम्हाला चेस्टचा पंप सुद्धा दाखवेन की कसा पंप येतो चेस्ट मारल्यानंतर. हा सेट तुम्ही मारून बघा, नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा एक तुमची चेस्टचं एक बेस्ट व्हर्जन दिसेल सेट मारल्यानंतर. तर बघूया व्हिडिओमध्ये बघू शकता काय. सुद्धा भरपूर पंप आलेला बघू शकता. त्यासाठी वर्कआउट असं करायचं ना ते हप्ताभर आठवलं पाहिजे. वर्कआउट कसा केला पाहिजे. सीट आहे प्लस केबलचं फ्लायवर. लोअर चेस्टसाठी खूप मोठं सेट आहे. क्रॉस केबलवरती तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नक्की क्रॉस केबलवरती सेट मारा. मी सेट कसं मारतो